सांगलीच्या जत तालुक्यातल्या करजगीमध्ये घडलेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उमदी येथे पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे आणि प्रशासनाशी संवाद देखील साधलाय। यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते। घडलेली घटना ही निंदनीय असून या घटनेचा खटला हा जलद गतीने न्यायालयात चालवला जाईल अशी ग्वाही रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाला दिली आहे। पोलीस स्टेशनमध्ये भेट घेत संपूर्ण घडलेल्या घटनेचा तपशील याचा आढावा घेतला। यामध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीने त्यांनी केलेल्या हालचालीमुळे आरोपीला काही तासांमध्येच त्यांनी अटक केलेली आहे। एफआयआर दाखल करण्यात आली। एफआयआर दाखल करून समक्ष अप्रत्यक्षदर्शींनी जे काही पुरावे असतील ती पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून ही चार्जशीट सबमिट ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे सगळे पुरावे माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येतील। पोलीस स्टेशनमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।